नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी. एक्झाम यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की विद्यार्थी मित्र आपण तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहेत. तसंच विद्यार्थी मित्र, आपण तुमच्यासाठी एक GK-GHची एक महत्त्वाची सिरीज आणणार आहेत, ज्याच्यानुसार परीक्षेपूर्वी तुमचे जवळजवळ 3-4 हजार प्रश्न आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. तुमचं GK-GS मजबूत करण्यासाठी आपण ती सिरीज आणणार आहोत, त्यासाठी तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्याला येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवायचं आहे त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ज्याला मिळवायचं नाही त्यांनी आत्ताच व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल, कारण की टाईमपास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्यात काहीच होत नाही. जे विद्यार्थी सिरियस नाही ना, त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल भावा, तू लगेच हा व्हिडिओ स्किप करून निघून जाऊ शकतो. पण ज्याला आपली घरची परिस्थिती सुधारायची आहेत, ज्याला काहीतरी मिळवायचं आहेत आणि ज्याला या भरतीमध्ये एक सिलेक्शन एक जागा मिळवायची, त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुमच्यासाठी एक नवीन दिशादर्शक हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये या जाहिराती प्रसिद्ध होणार. 12, 14, 16 हजार पदासाठी भरती असणार. फिक्स सांगता येत नाही, पण साधारणतः तरी 10 हजाराच्या पुढं हे पद भरती निघणार आहेत. या पद भरतीसाठी मागच्या भरतीमध्ये सुद्धा तेच झालं, त्याच्या मागच्या भरतीसुद्धा तेच झालं. ते म्हणजे साधारणतः तरी 12 ते 18 ते 20 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 20 लाख विद्यार्थी फॉर्म भरत आहेत आणि कॉम्पिटिशन इतकं खतरनाक आहे. या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेणं आहे. याच्यामध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत, जे जुने विद्यार्थी आहेत, त्या दोघांसाठी सुद्धा कोणकोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घेणं आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी बारीक सारीक आहेत याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं आहेत, आणि कसं तुम्ही सिलेक्शन मिळवणार यासाठी मी तुम्हाला परिपूर्ण सर्व नियोजित माहिती सांगणार आहोत. फक्त आणि फक्त भावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तर विद्यार्थी मित्रांनो, हजारो विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे की सगळ्यात महत्त्वाचं. तर विद्यार्थी मित्र, मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगत आहो, फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिला सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की वयवाढ संदर्भात. तर वयवाढ संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, आपण सरकारला प्रत्येक व्हिडिओतून मागणी करीत आहेत, आणि प्रत्येक व्हिडिओतून आपण मागच्या व्हिडिओ असो किंवा त्याच्या मागच्या असो किंवा प्रत्येक व्हिडिओत सांगत आहेत. फडणवीस साहेब, तुम्हीच या विद्यार्थ्यांचे मायबाप आहेत. हे विद्यार्थी जे पण मागणी करीत आहे हे सगळे गोरगरीब विद्यार्थी आहेत. कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या अशा कुटुंबातून हे विद्यार्थी येतात आणि पोलीस भरतीची तयारी करत आहेत. हजारो लाखो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आहेत, आणि त्यामध्ये वयवाढ संदर्भात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या विद्यार्थ्यांपुढे खूप मोठ्या अडचणी आहेत. घरची परिस्थिती, आर्थिक सुधारणा, त्याच्यानंतर वयवाढ झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं अजून लग्न नाही, आणि नोकरी नाही तर कोणी मुलगी देत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. घरचं टेन्शन आहे, रोज विद्यार्थी टेन्शनमध्ये राहत. मायबाप सरकार, फडणवीस सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की तुम्हीच यांचे मायबाप आहेत. तुम्हाला या विद्यार्थ्यांसाठी या भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वयवाढ दिलीच पाहिजे. 100% फडणवीस साहेब, हात जोडून कळकळीची विनंती करतो, या पोलीस भरतीमध्ये या विद्यार्थ्यांसाठी तरतूद करा. सामान्य प्रशासनाकडून वयवाढ संदर्भात GR मागवा, आणि यांना या भरतीमध्ये वयवाढ द्या म्हणजे द्याच. मागील 17,000 पदाची भरतीला या विद्यार्थ्यांना वयवाढीमुळं मुकावं लागलं. या भरतीमध्ये तसं काही होऊ नये अशी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती मायबाप. फडणवीस साहेब, अजित पवार, शिंदे साहेब, तुम्ही या सर्वांना हीच विनंती आहे की या भरतीमध्ये 100% वयवाढ द्या. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की माझं ग्राउंड कमजोर आहे, माझा गोळा जात नाही, माझं 100 मीटर चांगलं नाही, माझं 1600 मीटर चांगलं नाही. तर प्रत्येक गोष्ट जर तुम्ही नियोजनबद्ध केली भावा, 100% तुझं ज्या गोष्टी कमजोर आहेत त्या सगळ्या सुधारणार. तुला घासावं लागेल. फक्त तुझी जर घासायची तयारी असेल तर तुला पोलीस भरतीमध्ये ज्या पण गोष्टी कमजोर आहे त्याच्यामध्ये तू 100% प्रगतिशील होणार, तुझी प्रगती होणार, आणि तू 100% भरती होणार. तुझं जर 1600 मीटर कमजोर असेल तर तू रनिंगसाठी जास्तीत जास्त पळवलं पाहिजे. जास्तीत जास्त 6, 7 की 8 किलोमीटर पळ भावा नवीन, जेणे तुझा स्टॅमिना चांगला होईल. त्याच्यानंतर तुझा गोळा कमजोर असेल तर तू पुलअप्स मार, त्याच्यानंतर सपाट्या मार, त्याच्यानंतर जोर मार, त्याच्यानंतर जे डबल वार आहे तो मार, जेणे तुझ्या खांद्यामध्ये ताकद येईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते बघूनसुद्धा तू शिकू शकतो, टेक्निक घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे अनुभवी विद्यार्थी असन, कमीपणा घ्यायचा भावा. शिकायचं असल्यावर कुठंही पण झुकावं लागतं.
जे अनुभवी विद्यार्थी असेल त्यांना भेटून तू कशा प्रकारे टेक्निक आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या पण शिकू शकतो. त्याच्यामुळं त्या गोष्टी तू अवलंब 100% तुला फायदा होईल. त्याच्यानंतर बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे आणि ग्राउंड करताना भावांनो सगळ्यांना हेच सांगणं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, तुम्ही डाएट फॉलो करा, 100% डाएट घ्या बरं का. ज्याच्यामध्ये आज ते हरभरे वगैरे भिजवलेले असतील किंवा ज्याची परिस्थिती चांगली असेल तो अंडे वगैरे जर खाणार असेल तर अंडे खा. त्याच्यानंतर इतरही जे डाएट आहे त्याचे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आहे यूट्यूबवर, ते तुम्ही बघा, डाएट फॉलो करा, 100% करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा राहणार. नाहीतर मग काही खरं नाहीत, कमजोरी वाढत जाईल आणि तुम्हाला दिवसेंदिवस म्हणजे जर तुम्ही रनिंग केली तर गोळा कमी होतो, गोळ्याच्या वर भर दिला तर रनिंग कमी होते. असं तुम्हाला जर समतोल ठेवायचा असेल तर चांगलं डाएट तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की गणित व बुद्धिमत्ता चांगला आहे पण GK GSमध्ये मार्क पडत नाही सर, काय करावं? GK GSसाठी विद्यार्थी मित्र रिव्हिजन लय महत्त्वाची आहेत. होईन तेवढी रिव्हिजन तुम्ही देणं गरजेचं आहे. जे आत्तापर्यंत जे सक्सेस झाले तुमची त्याची इंटरव्ह्यू जर बघितली त्यांचं म्हणणं आलं की रिव्हिजन तुम्ही जितकी द्याल तेवढी चांगली आहेत. वाचा, त्याच्यानंतर लिहा आणि त्याच्यानंतर ते परत पुन्हा 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 वाचा. तर तुम्ही विद्यार्थी मित्र बॅचमधून घेत असन, त्याच्यानंतर काही पुस्तकातून घेत असन तर एक कच्च्या वह्या तुमच्या जवळ राहू द्या आणि प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढत चला. नोट्स जरी तुमच्याकडं एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा असन किंवा बॅच असन त्याच्यामधून येणं भावांनो, प्रत्येक गोष्टी लिहून घ्या आणि त्या लिहिलेल्या ज्या गोष्टी असन त्या रविवारी एक नियोजन करायचं की रविवारी जो टॉपिक तुमचा चालू आहे तो टॉपिक न घेता जे मागील तुम्ही लिहिलं आहे ते सगळं वाचून घ्यायचं, सर्व परत पुन्हा वाचायचं आणि मग पुढं जायचं. तर अशा प्रकारे नियोजन करा. रिव्हिजन लय महत्त्वाची भाऊ, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुला सारखं वाचित राहावं लागतं तेव्हा ते लक्षात बसतं. असं इथं कोणी आयस्टॉन नाही की एकदा वाचलं दोनदा वाचलं म्हणजे तो परिपूर्ण होणार, त्याच्या लक्षात राहणार. जे विद्यार्थी आहेत प्रत्येकजण इथं घासतो भाऊ. काही जण तुम्हाला सांगत असन, तुम्हाला वाटतं की यार हा तर अभ्यास करीत नाही किंवा यांनी सिलेक्शन कसं मिळवलं असं तसं, हा हुशार होता वगैरे. हुशार कोणी नसतं इथं. जो घाशितो जो करीतो तो हुशार होतो आणि त्याचंच नाव निघतं. त्याच्यामुळं हुशार नाही, तुला घासावंच लागेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र गणितात मार्क चांगले ज्याचे येत नाही त्याने सुद्धा प्रॅक्टिस, क्वेश्चन सेट लावणे, प्रत्येक गणिताचा जो टॉपिक असेल त्याच्या कन्सेप्टनुसार समजून घेणे आणि कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही त्याचेसुद्धा नोट्स काढणे, त्याच्यानुसार गणिताचे क्वेश्चन सेट लावणे, ही गणिताची स्ट्रॅटर्जी. बुद्धिमत्ताला काही नाही, बुद्धिमत्ताचं बरेच सोप्या ट्रिक असतात त्या जरी समजून घेतल्या तरी काही नाही. पण गणित आणि GKसाठी या तुम्ही गोष्टी अवलंबा आणि भाऊ घासावं लागतं. बऱ्याच जणांना तुला नोकरी मिळवायची पण तू त्याग करायला काय तयार आहे, तुला त्याग करावं लागेल. पहिला त्याग म्हणजे 6 ते 8 तास बसायची तयारी ठेव, 100% तुला. त्याच्यानंतर 2-2, 3-3 तासाचं विषयाचं नियोजन कर. त्याच्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी ग्राउंडचं नियोजन कर. त्याच्यानंतर तुला प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस करायचं, निरीक्षण करायचं. मागील प्रश्नपत्रिका प्रत्येक टॉपिक जर घेतला भाऊ, म्हणजे तू आता समज भूगोल करतोय किंवा इतिहास करतोय तर इतिहास भूगोल करण्यापूर्वी मागील प्रश्नपत्रिका बऱ्याच आता क्वेश्चन सेट असे आलेत की ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज येते, म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेचे त्यांनी काढलेले आहेत. तर ते टॉपिक वाईज प्रश्न बघायचे की ह्या प्रश्नावर, ह्या टॉपिकवर कशा प्रकारे मागील प्रश्न विचारलेले आहेत त्या गोष्टी तू अभ्यास करताना कर. तुला 100% फायदा होणार. याच्यातून तुमचं GK GS 100% सुधारणार. या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. त्यामुळं विद्यार्थी मित्र या गोष्टी अशा काही आहेत त्या तुम्हाला अवलंबावं लागेल आणि 100% तुम्हाला भरतीमध्ये यश मिळणार म्हणजे येणार. तसंच तुमचे जे पण काही अडीअडचणी असेल त्याच्या आपण व्हिडिओ बनवत असतो आणि भावांनो तुमच्यासाठी GK GSसाठी आपण जवळजवळ 3000 प्रश्न तुमच्याकडून करून घेणार. तुमच्यासाठी लवकरच मी GK GSची मागील प्रश्नपत्रिकेची विश्लेषणासह एक मोठी सिरीज आणणार आहेत. त्याच्यामध्ये लहान म्हणजे एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण तुम्हाला समजून सांगितलं जाईल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, चॅनलला सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद, आभार.